आजकालचा मनुष्याची वृत्ती जी आहे ना, ती क्षणिक सुख विचार करण्याची झाली आहे. आणि क्षणिक सुखाचं रूपांतर ना दुःखात व्हायला वेळ नाही लागत. बरं. उदाहरण एक आपल्या व्यवहारातलं पण दैनंदिन द्यायचं तर मला श्रीखंड खूप आवडतं. आणि सुरुवातीला ज्यावेळेला असं कळणार आता अरे वा आज काहीतरी श्रीखंडाची डिश आहे, तर काय होतं ना खूप आनंद होतो मनाला, म्हणजे ते सुख असतं. आणि मग आपल्याला काहीतरी पानामध्ये एक वाटी वाढलं जातं, तृप्ततेने खातो, आग्रहाने दुसऱ्यांदा देतात, तिसऱ्यांदा देतात. काही क्षणापुरतं सुख 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 वाटायला लागलेलं आहे. पण एक स्टेज अशी येते की ज्यावेळेला आग्रह करतात नाही आता घ्या, आत्ता नको नको होतं, किंवा आणि जर मी अधिकचं घेतलं तर ते अजीर्ण पण होऊ शकतं मला. तर इथे काय आहे ना, श्रीखंडात जे सुख मला वाटत होतं ते किती क्षणिक होतं ना, 2-3 बाऊल खाल्ल्यानंतर संपलं ते सुख. बरं. तर ही जी क्षणिक वृत्ती आहे, तर आज जे आपल्याला वाटतं अरे मी आज एक रील टाकली, छान आहे, खूप व्ह्यूवर्स मिळाले, लाईक्स मिळाले, 3-4 टाकल्या आणि 5व्यापासून जर मला लाईक्स कमी झाले, माझं कोणी बघेन असं झालं, तर व्यक्तीच्या जीवनात निराशा, अपयश पचवण्याची क्षमता जी आहे ती पण नसते. आणि मग सगळा डाऊनफॉल आपल्याला अनुभवावा लागतो, कारण हे क्षणिक आहे, त्यात आनंद नाही आहे, त्या रीलमध्ये आनंद नाही आहे. तर असा जो भाग आहे, तर ही आज समाजाची जी स्थिती आहे, तर याकडूनच त्याला शाश्वत आनंदाकडे न्यायला पाहिजे. कारण माझी कला जी आहे, आज याचंच क्षणिक उदाहरण आहे, म्हणजे लोकाभिमुख विचार होतो ना लोकांचा. रील्स टाकून कोणाला आनंद देण्याचा विचार आहे, तर लोकांना. किंवा एखादा परफॉर्मन्स करून आहे, तिथे पण लोकरंजन विचार आहे. पण जेव्हा कला ही आपण आत्मरंजन म्हणून बघतो, माझ्या ईश्वराला आनंद देण्याकरता, त्याची प्राप्ती करण्याकरता ज्यावेळेला मी तो विचार ठेवतो, तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये हा विचार राहत नाही, तो आनंदच असतो. कोणी बघितलं तरी आनंद, नाही बघितलं तरी आनंद. आणि तो आनंद एक मनाला समाधान देतो, एक आपल्याला स्थायी भाव देतो, तो आनंद जो या क्षणिक सुखापासून वेगळा आहे.